नमस्कार मंडळी. आजचा जो अहमदाबादचा विमान अपघात झाला, तो दैवी अपघात झाला, त्यानिमित्ताने आपण विमान प्रवासातील इन्शुरन्स कवर याविषयी थोडी माहिती जाणून घेऊयात. अगदी थोडक्यात मांडणार आहे. हा विषय जो आहे तो आपल्या प्रवासाशी, विमान प्रवासाशी थेट संबंधित आहे, पण बऱ्याच जणांना याची कल्पना नसते. आपण विमान प्रवास करताना मिळणारं इन्शुरन्स कवर याविषयी थोडी अधिक माहिती जाणून घेऊयात. आपण प्रवासाला निघतो, तिकीट घेतो, बोर्डिंग पास घेतो, फ्लाईटमध्ये बसतो आणि आपलं जे काही डेस्टिनेशन आहे गंतव्यस्थानी पोहोचतो. पण या संपूर्ण प्रक्रियेत आपलं आर्थिक आणि शारीरिक संरक्षण कोण करतं? तर याचं उत्तर आहे ट्रॅव्हल इन्शुरन्स. चला तर मग पाहूया यात आपल्याला नेमकं काय काय संरक्षण मिळतं. पहिला आहे वैयक्तिक अपघात विमा, म्हणजे पर्सनल ॲक्सिडेंट कवर. कल्पना करा, आपण विमानात बसलो आहोत, उड्डाण झालं आहे, पण अचानक काही गंभीर तांत्रिक अडचण येते आणि विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावी लागते किंवा विमानाचा अपघात होतो, जसा आज झाला. आणि अशा प्रसंगी जर अपघात झाला तर त्याचा शारीरिक आणि आर्थिक फटका सर्वात मोठा हा प्रवाशांनाच बसतो. अशा वेळी पर्सनल ॲक्सिडेंट कवर म्हणजे प्रवाशांसाठी एक सुरक्षित कवच ठरतो. काय असतो हा विमा? हा विमा प्रवासादरम्यान होणाऱ्या गंभीर अपघात, मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व यासाठी आर्थिक संरक्षण पुरवतो. अनेक वेळा विमान कंपन्या तिकिटाच्या दरातच एक मूळ अपघात विमा समाविष्ट करतात, पण काही वेळा प्रवाशाने तो वेगळा देखील घ्यावा लागतो, विशेषतः परदेश प्रवासात. या कव्हरमध्ये काय काय येतं, समाविष्ट काय काय होतं? तर पहिलं आहे अपघाती मृत्यू. याच्यामध्ये कुटुंबाला विमा रकमेचा पूर्ण मोबदला जो 10 लाखापासून ते 1 कोटीपर्यंतचा असू शकतो. कायमस्वरूपी अपंगत्व, उदाहरणार्थ दोन्ही पाय, डोळ्यांची दृष्टी जाणं, या केसमध्ये देखील 100% विमा रकमेचा लाभ त्यांना मिळतो. पार्शियल डिसॅबिलिटी किंवा अंशतः अपंगत्व, उदाहरणार्थ एकच हात किंवा एकच पाय किंवा इतर जे काही छोटे अवयव आहेत त्याच्या संदर्भातलं काही असेल तर साधारण 25 ते 75% पर्यंतचा विमा रकमेचा लाभ त्यांना मिळतो. यामध्ये इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन काही असेल, काही वेळेस वैद्यकीय कव्हरही मिळतं. त्याचा तपशील मात्र त्या पॉलिसीवर अवलंबून असतो. हे कव्हर लागू कुठे होतं, याची वैधता कुठून चालू होते? तर हे लक्षात घ्या. एअरपोर्टच्या आत म्हणजे चेक इनपासून ते बोर्डिंगपर्यंत या कोणत्याही प्रवासात कसलाही अपघात झाला, जो तिथल्या सिस्टीमच्या चुकीमुळे झाला असेल किंवा काय, तर ते एक आपल्याला कव्हर लागू होतं. पूर्ण उड्डाणादरम्यान विमान हवेत असतानाही हा कव्हर लागू असतो. लँडिंग दरम्यान, उतरताना जो काही विमानाचं लँडिंग होत असतं त्या टप्प्यात एखादी दुर्घटना घडली तर त्यासाठी देखील हा विमा लागू असतो. आणि काही विमा पॉलिसीमध्ये एअरपोर्टपासून घरापर्यंतचा तुमचा प्रवाससुद्धा कव्हर होतो. फक्त त्यासाठी तुम्हाला ॲडिशनल काही अमाऊंट द्यायला लागते किंवा तशी चौकशी आपण त्या विमा कंपनीशी करू शकतो. याच्यात काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्या काय आहेत? तर इंटरनॅशनल ट्रॅव्हलसाठी हा कव्हर विशेषतः महत्त्वाचा असतो, कारण तिकडे परदेशामध्ये वैद्यकीय सुविधा महाग असतात. काही क्रेडिट कार्ड कंपन्या, ज्या मोठमोठ्या आपल्या भारतातल्या पण क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँका आहेत, कंपन्या आहेत, त्यांच्या प्रीमियम कार्ड धारकांना मोफत पर्सनल ॲक्सिडेंट कवर देतात, पण त्याच्या अटी आणि मर्यादा तपासणं आवश्यक आहे. आपल्याला फक्त ऐकून माहीत असतं की माझ्याकडे अमुक बँकेचं क्रेडिट कार्ड आहे आणि त्याच्यावरती पर्सनल ॲक्सिडेंट कवर आहे, पण त्यात नक्की काय काय समाविष्ट आहे हे आपण याच्या अपघाताच्या निमित्ताने परत एकदा चेक करूयात. आणि ते जर आपल्याला इनॲडिक्वेट किंवा इनसफिशियंट वाटत असेल तर बँकेशी किंवा त्या कार्डवाल्यांशी बोलून आपण त्यात ॲडिशनल कोणते कवर घेऊ शकतो हे पण आपल्याला विचारता येऊ शकेल. हे कवर वयोमर्यादेनुसार देखील बदलतं आणि ते साधारण 18 ते 70 या ब्रॅकेटमधल्या लोकांसाठी हे कवर असतं. म्हणजे ॲडिशनल सिनियर सिटिझनसाठी असू शकेल, तर त्यासाठी आपण त्या विमा कंपनीशी किंवा त्या क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपनीशी बोलणं गरजेचं आहे आणि खात्री करून घेणं गरजेचं आहे. एक विमान प्रवासी किंवा विमान तिकिटाचा खरेदीदार म्हणून आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे? तर आपल्या तिकिटात इन्शुरन्स इन्क्लुडेड आहे का हे पहिलं तपासलं पाहिजे. ॲड ऑन म्हणून जर ट्रॅव्हल इन्शुरन्स मिळत असेल तर त्यात पर्सनल ॲक्सिडेंट कवर आहे का हे तपासलं पाहिजे. विमान कंपनीचे किंवा थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपनीचे टर्म्स अँड कंडिशन्स देखील आवर्जून वाचले पाहिजेत. कितीही बारीक अक्षरात असले तरी ते आपण वाचले पाहिजेत.
विमा रक्कम किती आहे आणि कुठल्या अपघातांना ती लागू होते हे देखील स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. समजा पुण्याच्या एका गृहस्थाने समजा त्यांच्या कन्येच्या लग्नासाठी दुबईची फ्लाईट घेतली. दुर्दैवाने विमानात तांत्रिक बिघाड होऊन लँडिंगच्या वेळी अपघात झाला आणि त्या व्यक्तीचं निधन झालं. पण त्यांनी घेतलेल्या ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीमुळे त्यांच्या कुटुंबाला 50 लाखांची भरपाई मिळाली. या रकमेनं त्यांच्या कुटुंबाचं आर्थिक भविष्य सुरक्षित झालं. त्यामुळे मित्र हो, पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर म्हणजे फक्त एक आर्थिक करार नाही, तो आपल्या कुटुंबासाठी एक भावनिक सुरक्षा कवच देखील आहे. प्रवास ही संधी असते, पण अपघात एक शक्यता असते आणि ही शक्यता ओळखून त्याविरुद्ध संरक्षण घेणं म्हणजेच शहाणपण आहे. विमान प्रवासासाठीचा जो ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि आपला जो जनरल लाईफ इन्शुरन्स असतो हे असताना वेगळे दिसतात, पण दोन्हीचे फायदे आपल्याला घेता येऊ शकतात का? तर नक्कीच घेऊ शकतात आणि ते एकाच वेळी लागू होऊ शकतात, परंतु त्यांचे जे काही फायदे त्या टर्म्स अँड कंडिशननुसार वेगवेगळे मिळू शकतात. तर विमान अपघातात असे दोन्ही विमे कसे लागू होतात? तर उदाहरण बघूयात की समजा रघुनाथरावांकडे 2 विमा होते. एक त्यांचा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी होती 50 लाखांची आणि त्यांनी ट्रॅव्हल इन्शुरन्स जो आहे पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर होता 1 कोटीचा फ्लाईट बुक करताना घेतलेला. आणि दुर्दैवाने जर त्या विमानाला अपघात झाला आणि त्या रघुनाथरावांचं निधन झालं तर त्यांना त्यांच्या जनरल लाईफ इन्शुरन्सचे पण पैसे मिळाले आणि विमान प्रवासातील अपघात विमा जो 1 कोटीचा आहे तो अपघातच असल्यामुळे ती रक्कमसुद्धा वेगळी मिळाली. म्हणजे काय, दोन्ही विमे स्वतंत्र असतात परंतु त्यांचे लाभ एकत्र मिळू शकतात. त्यामुळे दोन्ही ठेवणं किंवा दोन्ही विमे बाळगणं हे बुद्धिमत्तेचं आणि सुरक्षिततेचं पाऊल ठरतं. त्यातला मुद्दा एक तो बेसिक लक्षात ठेवा, लाईफ इन्शुरन्स हा कोणत्याही प्रकारचा मृत्यू झाला, तो आजार असेल, अपघात असेल, वृद्धत्व, तरी तो मिळू शकतो. आणि पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर हा फक्त अपघाती मृत्यू किंवा कायमचं अपंगत्व असेल तरच लागू होतं. ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये काही वेळा टर्म्स अँड कंडिशन्स खूप स्पष्ट असतात. उदाहरणार्थ, नशा करून प्रवास करताना अपघात झाला तर कव्हर नाकारला जाऊ शकतो. इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये लिकर किंवा दारू सर्व केली जाते, बरेचसे पॅसेंजर त्याचा लाभ घेतात, परंतु जर अशा केसमध्ये अपघात झाला तर ते कव्हर मिळेलच ह्याची शाश्वती नाही. त्या टर्म्स अँड कंडिशन्स आपल्याला माहिती असतील तरच आपण ते ठरवलं पाहिजे की हा प्रवास करताना आपण दारू प्यायची की नाही. काही प्री एक्झिस्टिंग आजारामुळे जर अपघात झाला असेल तर देखील भरपाई नाकारली जाऊ शकते. उदाहरणार्थ आपण म्हणजे याचा निष्कर्ष काय निघेल तर लाईफ इन्शुरन्स हा आपल्या आयुष्यभरासाठी आहे आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स हा आपल्या त्या प्रवासासाठी किंवा प्रवासाच्या टप्प्यासाठी आहे. परंतु दोन्ही मिळून आपल्या कुटुंबासाठी हे दुहेरी सुरक्षा कवच आहे, हे लक्षात घ्या. दुसरा इन्शुरन्स असतो किंवा विमा असतो सामान हरवले किंवा त्याचं नुकसान झालं, बॅगेज लॉस ऑर डिले. सामान हरवल्यास, चुकल्यास किंवा उशिरा पोचल्यास विमा कंपनी नुकसान भरपाई देते. म्हणजे ह्याचं इन्शुरन्स काढलेला असेल तर किंवा तो तिकिटात समाविष्ट असेल तर आणि नसेल आणि तुम्ही ॲड ऑन घेतलेला असेल तरच. चेकड इन सामान हरवल्यास भरपाई मिळते. सामान पोचायला 6 ते 24 तास उशीर झाल्यास इसेन्शियल्स खरेदीसाठी, म्हणजे तुम्ही एखाद्या परदेशी आहात आणि तुमचं सामानच आलेलं नाही आणि तुम्हाला काही बेसिक गोष्टी लागणाऱ्या आहेत ज्या तुमच्या सामानातच राहिल्यात, तर त्याच्या खरेदीसाठी देखील भरपाई मिळते. याचा फायदा काय होतो, इंटरनॅशनल प्रवासात हे खूप उपयुक्त ठरतं. काही वेळेस प्रवासी दुसऱ्या देशात असल्याने कपडे, औषधं तातडीने घ्यावी लागतात. तिसरं आहे वैद्यकीय आपत्कालीन कव्हर, मेडिकल इमर्जन्सी कव्हर. प्रवासादरम्यान आजारपण, अपघात किंवा इतर वैद्यकीय कारणांसाठी हॉस्पिटलायझेशन झाल्यास कव्हर दिलं जातं. याची वैशिष्ट्ये काय तर यात ॲम्ब्युलन्सचा खर्च आहे, डॉक्टरांचा सल्ला, दवाखान्यातील उपचार खर्च आणि कधीकधी मेडिकल इव्हॅक्युएशन किंवा रिपॅट्रिएशनसुद्धा, म्हणजे तुम्हाला तुमच्या परत ओरिजिनल कंट्रीमध्ये पाठवण्याचा खर्च पण त्यात समाविष्ट असू शकतो. चौथं संरक्षक कवच आहे विम्याचं म्हणजे फ्लाईट रद्द होणे किंवा त्यांना विलंब होणे, फ्लाईट कॅन्सलेशन किंवा डिले. फ्लाईट रद्द झाल्यास किंवा 6 तासाहून अधिक विलंब झाल्यास प्रवासाच्या खर्चाची आपल्याला भरपाई मिळू शकते. कव्हरमध्ये काय काय गोष्टी येतात तर आपलं हॉटेलचं बुकिंग जे रद्द झालेलं असतं त्याचं आपल्याला भरपाई मिळू शकते. दुसऱ्या फ्लाईटच्या तिकिटाचा खर्च त्यांना करायला लागतो. आपल्याला जे काही जेवण खाण करायला लागतं त्या मधल्या काळात त्याचा खर्च देखील या विम्यामध्ये कव्हर होतो. इमर्जन्सी असिस्टंट सर्व्हिसेस किंवा तात्पुरती निवारण व्यवस्था हे देखील कव्हर केलेलं असतं. याच्यामध्ये 24/7 हेल्पलाईन, ट्रान्सलेशनसाठीची मदत, स्थानिक दूतावासाशी संपर्क, नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी मदत, पासपोर्ट जर हरवला असेल तर, आणि एकट्याने परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी हे फार महत्त्वाचं कव्हर आहे. लॉस ऑर थेफ्ट ऑफ पासपोर्ट
व्हॅल्युएबल्स म्हणजे आपलं पासपोर्टच हरवला तर नवीन मिळवण्यासाठीचा खर्च, वैयक्तिक वस्तू जशा महागड्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतात, लॅपटॉप, मोबाईल, कॅमेरा चोरीला गेल्यास त्याची भरपाई, आणि काही वस्तूंसाठी मर्यादित रक्कम 10,000पासून 50,000पर्यंत असा हा वेगळाच इन्शुरन्स आहे तो, ज्याच्यामध्ये या गोष्टी हानी किंवा चोरी कवर केलेल्या असतात. हा तर 7वा हा अतिशय इंटरेस्टिंग विमा कवर आहे, हायजॅक कवर म्हणजे हायजॅक डिस्ट्रेस अलाउन्स असं त्याला म्हणतात. प्रवासादरम्यान विमान हायजॅक झाल्यास प्रवाशांना त्या त्रासासाठी दिली जाणारी आर्थिक मदत, आणि ही किती असते मंडळी तर 24 तासांसाठी ठराविक रक्कम 5,000पासून ते 25,000 रुपयापर्यंत असते एअरलाईनच्या आणि त्या विमा कंपनीच्या पॉलिसीनुसार. तर यातले काही महत्त्वाचे मुद्दे जे काय आपण लक्षात ठेवू शकतो ते म्हणजे ट्रॅव्हल इन्शुरन्स वेगवेगळ्या प्रकारांनी घेतला जाऊ शकतो. वन टाईम फक्त एका प्रवासासाठी घेऊ शकतो आपण. ॲन्युअल मल्टी ट्रिप म्हणजे वर्षभर आपण समजा फिरणार असू किंवा जे लोक वर्षभर फिरतात ते सगळ्या प्रवासांसाठी एकच विम्याचं कवर घेऊ शकतात, ज्यात सगळे त्यांच्या ट्रिप कवर होतात. इंटरनॅशनल डोमेस्टिक यानुसार वेगवेगळी रक्कम आणि कव्हरेज असतो. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना अनेकदा मोफत ट्रॅव्हल इन्शुरन्स मिळतो, परंतु तो त्याच्या टर्म्स अँड कंडिशन आपण चेक करणं आवश्यक आहे. मंडळी, आपण आपली तिकीटं बुक करताना आपण अनेक गोष्टी बघतो, विमानाची वेळ, सीट कुठलं आहे, जेवण काय, किंमत काय, पण आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे सुरक्षा. इन्शुरन्स म्हणजे फक्त कागदी कामगिरी नाही तर अपघाताच्या वेळचा आधार आहे. जगभर प्रवास करताना अनिश्चिततेच्या या आकाशात ट्रॅव्हल इन्शुरन्स आपल्याला देतं शांती, सुरक्षा आणि विश्वास. म्हणून पुढच्या वेळी विमानाचं तिकीट बुक करताना इन्शुरन्स हा पर्याय ऑप्शनल न मानता इसेन्शियल म्हणून निवडा. मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आवर्जून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.